वचन दिले तू मला ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे ऊर्जाला सुशिलाने फोन करून बोलावलेलं असतं. ऊर्जासुद्धा अगदी घाईघाई बोलवल्यानंतर आणि तुम्ही मला एवढ्या घाईघाईने का बोलवून घेतलं. त्यावेळी सुशिला ऊर्जाला सांगते, ऊर्जाताई अहो माहिती मिळाली म्हणून विचार केला की पहिल्यांदा तुम्हाला सुद्धा सांगावं म्हणून बोलवलं बघा. त्यावेळी ऊर्जा म्हणते खरंच. त्यावर सुशिला होकार देते. त्यावर ऊर्जा म्हणते बघू मला. आणि मग ऊर्जाला लगेचच ते सुशिला आता तो कागद देते ज्या कागदावरती आता माहिती असते. ऊर्जा म्हणते सुशिलाताई माहिती बरोबर आहे ना. त्यावर सुशिला म्हणते हो ऊर्जाताई, माहिती त्या कंपनीचीच आहे. त्या कंपनीचं नाव MK केमिकल्स असं असतं. आता ऊर्जा आहे नाव वाचून म्हणते की ठीक आहे, आता आपल्याला आणि आणखीन काही माहिती मिळाली आहे का. त्या नाही ऊर्जाताई मिळाली नाही. ह्या कंपनीमध्येच होतात ती इनलिगल कामं आणि इकडचंच केमिकल आमच्या पिण्याच्या पाण्यामध्ये सोडलं जातं. त्याबरोबर ऊर्जा म्हणते पण हे सगळं तुम्हाला कोणी सांगितलं. त्याबरोबर मग ती म्हणते की मला हे सगळं बघा त्या मुकादमाने सांगितलं. त्याबरोबर ऊर्जा म्हणते मग मुकादमाला भेटलं पाहिजे. त्यावर मग ती म्हणते की नाही ताई नको. त्याने मला हात जोडून विनंती केली आहे की ह्या सगळ्या प्रकरणात त्याला अडकवायचं नाही आहे म्हणून. आपल्याला मदत केली म्हणून उगाच त्याला कशाला शिक्षा मिळवून द्यायची. नको ताई नको, आपण त्याला नकोच भेटूया. त्याबरोबर मग ऊर्जा म्हणते अहो ताई तुम्ही काळजी करू नका. त्याचं नाव ह्या सर्व प्रकरणात कुठेही येणार नाही याची आपण काळजी घेऊ. पण एकदा मला त्याला भेटल्याशिवाय जमणार नाही. मला सगळी माहिती मिळवायला तर हवी ना. आणि महत्त्वाचं म्हणजे मी असा डायरेक्ट कसा विश्वास ठेवू. मला काहीतरी प्रूफ लागतील ना. त्याबरोबर मग ती म्हणते हो ताई बरोबर आहे ना तुमचं. तुम्ही का विश्वास ठेवणार आमच्यावर. ताई पण ठेवा ना विश्वास. आम्ही खोटं तर नाही बोलणार ना. अहो तुम्हाला माहिती आहे का, जेव्हापासून माझी पोरगी तुम्हाला भेटली आहे ना तेव्हापासून तिच्या मनात एकच आशा लागून राहिली. ऊर्जाताई नक्की आपल्याला मदत करणार म्हणजे करणार. सांगा मी तिला काय सांगू. त्याबरोबर मग ऊर्जा म्हणते तुम्ही सांगा सोनालीला. ऊर्जाताई केस लढणार आणि तिला न्यायसुद्धा मिळवून देणार. काहीही झालं तरी मी तुमची मदत करणारच आहे. काहीही झालं तरी मी या सर्वातून तुम्हाला बाहेर काढणारच आहे. त्यावेळी ती म्हणत असते ताई खरं सांगते तुम्हाला, अहो ह्या लोकांमुळे ना आमच्यासारख्या गरिबाला खूप त्रास होतो. पण काय करणार, आमच्याकडे पैसा नसल्यामुळे आम्हाला गप्प बसावं लागतं. त्यावर ऊर्जा म्हणते काळजी करू नका. आता तुम्हाला गप्प बसावं नाही लागणार. आता तुम्हाला नक्की मी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करेन आणि मिळवेनसुद्धा. आणि हो एक गोष्ट आणखीन लक्षात ठेवा, मी तुम्ही म्हणताय म्हणून इथे जाऊन तपास करणार नाही आहे. तर मी स्वतः पहिले या सगळ्याची शहानिशा करेन आणि मगच तपासाला सुरुवात करेन. त्यावेळी मग ती लगेचच ऊर्जाला नजरेने म्हणते हो चालेल ना ताई, नक्की करा. तर दुसऱ्या बाजूला इकडे शौर्य हा हर्षवर्धनला म्हणत असतो डॅड आपली ती जी रिहाना केस होती त्याचे डॉक्युमेंट्स ऑलमोस्ट सगळे आलेलेच आहेत. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो ऑलमोस्ट म्हणजे शौर्य तू तपासलेलं नाही आहेस का. त्यावेळी शौर्य म्हणतो तेच तर म्हणतो ना मी डॅड की ऑलमोस्ट सगळे डॉक्युमेंट आलेले आहेत. त्यावर हर्षवर्धन म्हणतो अरे पण ऑलमोस्ट का, सगळे आलेच आहेत असं कन्फर्मेशन तू मला का देत नाही आहेस. शौर्य मी तुला किती वेळा सांगतो मला कन्फर्मेशन हवं असतं म्हणून कामाच्या बाबतीत. त्याबरोबर मग शौर्य म्हणत असतो डॅड अहो पण मी कन्फर्मेशन कसं देणार होतो, कारण ते डॉक्युमेंट्स आत्ता 15 मिनिटांपूर्वी आलेले आहेत. मग त्यावेळी आता इकडे ऊर्जा ही लगेचच सुशिलाला फोन करते आणि सुशिलाला ती विचारते की सुशिलाताई ही जी माहिती आपल्याला मिळालेली आहे ती सगळी माहिती आपल्याला नक्की बरोबर मिळाली आहे ना. त्यावरती होकार देते. त्यानंतर मग सुशिला हर्षवर्धनला फोन करते आणि हर्षवर्धनला फोन करून आता ती ह्या गोष्टी सांगते की मी ऊर्जाला त्या फॅक्टरीचा पत्ता दिलेला आहे. आता ऊर्जा तिकडे जाणार आणि तिला जे हवं आहे तुम्हाला तेच तुम्हाला तिकडे मिळणार. तर इकडे ऊर्जाने सुद्धा शौर्याला फोन केलेला असतो आणि ऊर्जासुद्धा शौर्याला सांगते की शौर्य त्या
फॅक्टरीबद्दल आपल्याला खूप महत्त्वाची माहिती मिळाली आहे. शौर्य तिला म्हणतो, ऊर्जा तू पुढे काय ठरवलं आहेस? तर इकडे ऊर्जा म्हणते, आता मी त्या फॅक्टरीच्या तिकडे जाणार आणि तिकडनं माहिती मिळवणार. त्यावेळी शौर्य तिला सांगतो, ऊर्जा तुला एकटीला तिकडे जाण्याची काहीही गरज नाही आहे, आपण दोघांनी जाऊया तिकडे, एकटी जाऊ नको. त्यावेळी ऊर्जा म्हणते, हो शौर्य चालेल, मी फक्त आज कल्पेशला फोन करून विचारते की त्याला ह्या कंपनीबद्दल काही माहिती आहे का. तर दुसऱ्या बाजूला इकडे हर्षवर्धन म्हणत असतो की काहीही झालं तरी ऊर्जा तिकडे एकटीच जाणार, याची काळजी मी घेणार स्वतः जातीने. त्याबरोबर मग आता इकडे लगेचच ऊर्जा ही शौर्याला म्हणत असते, शौर्य तू काळजी करू नकोस, मी व्यवस्थित सर्व गोष्टी मॅनेज करेन. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे आता हर्षवर्धन या बाईला म्हणत असतो की काहीही ऊर्जाने कितीही व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला तरी काहीच व्यवस्थित व्हायला नको आहे, कारण जे मी ठरवलं आहे तसंच सगळं व्हायला हवं. तर दुसऱ्या बाजूला ऊर्जा विचार करते की चला आता मला पहिलं कल्पेशला फोन केला पाहिजे, कल्पेशशी ह्या केसबद्दल मला बोललं पाहिजे. आणि म्हणून मग आता ऊर्जा ही फोनवर पुन्हा कल्पेशला फोन लावू लागते. तर दुसऱ्या बाजूला इतक्यात ऊर्जाला पद्माचा फोन येतो. पद्माचा फोन आल्याबरोबर ऊर्जा पहिला तिचा फोन उचलते आणि विचारते, काय झालं पद्मा? त्यावेळी पद्मा खूप घाबरलेली असते. पद्मा म्हणते, ताई अगं इथे सगळाच खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसलाय गं. त्यावेळी ऊर्जा म्हणते, प्रॉब्लेम? काय झालंय काय नेमकं, मला सांग बरं. त्यावर मग आता ती म्हणत असते की अगं ताई, तो मला खूप वेगवेगळ्या नंबरवरून फोन करून त्रास देतोय गं. त्यावर ऊर्जा म्हणते, कोण तो? त्याबरोबर पद्मा म्हणते, ताई मला ते काहीच कळत नाही आहे. अगं मला ना नुसते वेगळ्या फोनवरून फोन येत आहेत आणि असं सांगितलं जातं आहे की आम्ही तुला पकडणार, आम्ही तुला नाही सोडणार, आम्ही तुला हे करणार, आम्ही तुला ते करणार. ताई मला खूप जास्त भीती वाटते आहे गं, मला काहीच कळत नाही आहे की इथं काय चालू आहे हे सगळं. त्याबरोबर मग ऊर्जा तिला म्हणते, पद्मा अगं तुला कोण त्रास देत असणार आहे? तुला तो विक्रांतच त्रास देत असणार आहे, मला माहिती आहे ना. त्याबरोबर मग ती म्हणते की अगं ताई, पण मग मला तो का सतवतोय मला काहीच कळत नाही आहे आणि मला विक्रांत असल्यासारखा हा आवाज वाटत नाही आहे, हा आवाज वेगळा आहे. त्यावर ऊर्जा म्हणते, अगं पद्मा पण तुला त्रास द्यायला दुसरं कोणाकडे काय कारण आहे? हे बघ तू एक काम कर, तू ते कॉल रेकॉर्ड वगैरे डिलीट करू नकोस, ते तसेच फोनमध्ये ठेव, त्याचे सगळ्याचे स्क्रीनशॉट काढ, ते सगळं मला पाठवून ठेव. आणि हो, तुला जेवढे फोन येतील ना धमकीसाठी त्याचा व्हॉईस रेकॉर्ड करून ठेव आणि ते सगळंसुद्धा मला पाठवून ठेव. काहीच काळजी करू नकोस पद्मा, घाबरू नकोस, मी आहे आणि आणखीन काही दिवस तू गावीच राहा. त्यानंतर ऊर्जा फोन कट करते व म्हणू लागते, हे सगळं माझ्याबरोबर काय होतं आहे? म्हणजे एका बाजूला सुशीलाताईंच्या मुलीची केस, एका बाजूला आता इथे पद्माच्या बाबतीत हे सगळं काय चाललं आहे, काय नेमकं काहीच कळत नाही आहे खरंच. त्याबरोबर मग आता ऊर्जाला जे काही सुरू आहे त्याचं जरा टेन्शनच आलेलं असतं, पण आता ती कसं बसं स्वतःला सावरते आणि त्याच्यानंतर ती तिच्या कामाला लागते. त्याबरोबर मग आता लगेचच ती विचार करते की जाऊ दे, आता सध्या तरी मी जे काम हातात घेतलेलं आहे त्याच्याकडेच मला फोकस करायला हवा. आणि मग ती लगेचच तिकडनं पुढे तिच्या कामासाठी निघालेली असते. तर दुसरीकडे आता हर्षवर्धनने घरातल्या सर्व कुटुंबियांना गोळा केलेलं असतं आणि आता तो सगळ्यांना सांगत असतो की मी उद्या घरामध्ये एक पार्टी ठेवलेली आहे. त्याबरोबर घरातल्या सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं की हर्षवर्धनने अचानक का पार्टी ठेवली आहे. मग आता हर्षवर्धन सगळ्यांना सांगत असतो की घरामध्ये मी बाल काउन्सिलिंगच्या मीटिंगसाठीची पार्टी ठेवलेली आहे, म्हणजे थोडक्यात प्रचारासाठीची पार्टी आहे ही. तर उद्या मला संध्याकाळी सगळेजण घरामध्ये हवे आहेत. त्याबरोबर पुढे हर्षवर्धन एकेकाला जबाबदारी वाटून देऊ लागतो. तो आदित्यला म्हणतो, आदित्य लक्षात ठेव, पार्टीची सगळी व्यवस्था बघण्याची जबाबदारी तुझी आहे, तू सगळं व्यवस्थित बघशील. त्याबरोबर आदित्य ओके डॅड म्हणतो. तर लगेचच हर्षवर्धन पुढे आता आईसाहेबांकडे बघतो आणि आईसाहेबांना म्हणतो, आणि आईसाहेब तुमच्या बरेचसे जज ओळखीचे आहेत, सो त्यांना पर्सनली कॉल करून इन्व्हाइट करण्याचं काम हे तुमच्यावरती आहे, तुम्ही त्यांना इन्व्हाइट करा. त्यावर लगेचच आईसाहेब म्हणतात, हो हो चालेल. तर दिव्या म्हणते, आणि शॉपिंग राहिलं. त्यावेळी आदित्य तिला
शांत बस जरा, शांत बस असं म्हणून गप्प बसवतो. त्याबरोबर मग आता लगेचच विजया म्हणते, अहो पण तुमच्या सुनेचं काय? तुमच्या त्या ऊर्जा सुनेला खूप कामं असतात ना, तिला वेळ मिळणार नाही हो यायला पार्टीला. त्याबरोबर मग हर्षवर्धन शौर्यकडे बोट दाखवतो आणि म्हणतो की तिचं काय करायचं ते तो बघून घेईल, तू तुझ्या कामावरती फोकस कर विजया. प्रत्येक पाहुण्याचं स्वागत हे अगदी व्यवस्थित झालं पाहिजे. त्यावरती म्हणते की हो. त्यावर शौर्य विचारतो, डॅड आणि मी काय काम करू? मला तर तुम्ही काही सांगितलंच नाही आहेत. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो की तू तुझ्या बायकोला सांभाळ. मला उद्या पार्टीमध्ये काहीसुद्धा गडबड गोंधळ नको आहे, काहीच किऑस नको आहे. मला सगळं शांत आणि व्यवस्थित झालेलं पाहिजे. त्याबरोबर हे ऐकून शौर्यला थोडं वाईट वाटतं, पण तरीही आपले वडील बोलत असल्यामुळे शौर्य गप्प राहणं प्रेफर करतो. त्यानंतर दुसऱ्या बाजूला इकडे आता युवराज हा शिर्केंना सांगतो की मला त्याचा पत्ता सापडलाच होता, पण तो तिकडनं गायब झाला. त्याबरोबर मग शिर्के म्हणतात, गप्प बस, काहीच बोलू नकोस. माझी सगळी माणसं त्याला सगळीकडे शोधून आली तरी अजून त्याचा काहीही पत्त्या लागत नाही आहे. आता आपल्याला त्या व्यक्तीचा पत्ता एकच माणूस सांगू शकतो आणि तो म्हणजे असं म्हणत ते फोन लावतात. आता ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून हर्षवर्धन जहागीरदार असते. शिर्केंनी हर्षवर्धनला कॉल केलेला असतो. आता हर्षवर्धन म्हणतो, बोला. त्याबरोबर शिर्के म्हणतो, आम्ही कुठे? तुम्हीच बोला, तुम्हीच सांगा, कुठे आहे माझा मुलगा? त्याबरोबर मग हर्षवर्धन म्हणतो, काय माझा काय संबंध? त्याबरोबर हे बघा वकील साहेब, मी अजून तर तुम्हाला साहेबच बोलत आहे. माझ्या मुलाला कुठे ठेवलं आहे? माझ्या मुलाचं काय केलं आहे ते मला लवकर सांगा, नाहीतर. त्याबरोबर मग हर्षवर्धन म्हणतो, एक मिनिट, तो माझा नाही तुमचा मुलगा आहे. उलट तुम्हाला माहिती असायला पाहिजे तुमचा मुलगा कुठे येते. बापापासून लपतोय तुमचा मुलगा हे तरी किमान लक्षात घ्या मला फोन करण्याच्या आधी, समजलंत ना? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तीर्थाच्या किडनॅपिंगबद्दल मी अजून काहीही बोललेलो नाही आहे, एक चकार शब्दसुद्धा. जर मी बोलायला लागलो ना तर असो, लक्षात ठेवा, जर मी काही बोलत नाही आहे तर मला शांतच राहू द्या, नाहीतर मी जर बोललो तर ते तुमच्यासाठी चांगलं नसेल, कळलं? त्याबरोबर मग आता लगेचच इकडे शिर्के म्हणतात, तोच तर माझा प्रॉब्लेम आहे की तुमच्या मुलीचं एवढं किडनॅपिंग झालं तरीसुद्धा तुम्ही अजून इतके शांत का आहात? काय शिस्त आहे काय तुमच्या डोक्यात? हे बघा शिर्के साहेब, माझ्या डोक्यात काही शिजत नाही आहे. त्याबरोबर मग इकडे शिर्के म्हणतात की नाही, लक्षात ठेवा, जर तुमच्या डोक्यात काही शिजत असेल तर त्याला आधीच सांगा की आत्तापर्यंत मला शिर्के वकील साहेब म्हणत आहेत, पण जर मी काही उलटं केलं तर मग मात्र शिर्के माझं काय करतील? त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो, ओ धमकी कोणाला देताय? लक्षात ठेवा, हर्षवर्धन जहागीरदारांबरोबर बोलता येते. आणि राहिला प्रश्न तुमच्या त्या गुंड मुलाचा, तर तो कुठं आहे काय आहे मला काहीच माहीत नाही आहे. आणि जर पुन्हा माझ्याशी ह्या भाषेत बोलण्याची हिंमत केलीत तर मग मात्र पुढच्या वेळी आपण कोर्टातच भेटू, लक्षात आलं ना? त्याबरोबर इकडनं शिर्केसुद्धा म्हणत असतात, वकील साहेब माझ्या लक्षात काय यायचं आहे ते आलं आहे, पण तुम्हीसुद्धा लक्षात ठेवा, जर माझ्या एकुलते एका मुलाला काही झालं तर मग मात्र मी तुम्हाला सोडणार नाही. आत्तापर्यंत साहेब बोलतोय, पण मग काय होईल आणि काय घडेल याची अजिबात खात्री देता येत नाही. हर्षवर्धन फोन कट करतो आणि म्हणतो की बापरे, म्हणजे खरोखर हा विक्रांत पुन्हा गायब आहे. नाही, काहीतरी बघितलं पाहिजे. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला इकडे ऊर्जा घरी आलेली असते. त्याबरोबर शौर्य हा ऊर्जाला विचारतो की ऊर्जा, काय झालं तिकडे? आज काही माहिती तुला मिळाली का? त्यावेळी ऊर्जा शौर्याला म्हणते, हो शौर्य, अरे आज खूप महत्त्वाच्या गोष्टी झाल्या. आज मला त्या कंपनीचं नाव कळालं. अरे तुला माहिती आहे का, ती कंपनी आहे ना, SK म्हणून काहीतरी कंपनी आहे आणि तिकडचं पाणी तिकडे सोडलं जातं आणि हे सगळं सुशीलाताईंना त्या मुकादमाने सांगितलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे माहिती आहे, ती कंपनी बंद आहे आणि बंद कंपनीच्या मागे ही सगळी कामं चालतात. त्यावर शौर्य म्हणतो, बंद कंपनीच्या मागे म्हणजे ऊर्जा तुला अर्थ कळतोय का ह्याचा? अगं ती फॅक्टरी कागदोपत्री जर बंद आहे तर आपल्या हातात काहीही नाही आहे ऊर्जा, आपल्या हातात खूप कमी माहिती आहे.
ऊर्जा म्हणते, हो शौर्य, काही असलं तरी आपल्याला आता शोध तर पुढे करायलाच हवा ना, आपल्याला शोध केल्याशिवाय काहीही समजणार नाही आहे. त्याबरोबर शौर्य म्हणतो, हो ऊर्जा, पण त्याबरोबर मग ऊर्जा म्हणते, शौर्य आता पण किंतु परंतु तू करू नकोस बरं. हे बघ, आपण आहे ना नक्की प्रयत्न तर करून बघूया. मला खात्री आहे आपल्याला नक्की आपल्या प्रयत्नांमध्ये यश मिळणार आणि आपण विजयीसुद्धा होणार, लक्षात ठेव. त्याबरोबर मग शौर्य म्हणतो, ऊर्जा अगं हे बघ, जे काही करायचं आहे ना त्याच्यामध्ये तू एकटी काहीही करणार नाही आहेस, आपण दोघं मिळून सगळं करणार आहोत. खरं तर आता आपण कधी तिकडे जायचं आहे? त्यावर ऊर्जा म्हणते, उद्या. मी उद्याच तिकडे जायचं असं ठरवलं आहे. त्यावेळी शौर्य ऊर्जाला म्हणतो, नाही नको ऊर्जा, उद्या तिकडे तू जाणं टाळ. त्यावर ऊर्जा म्हणते, का, काय झालं आहे शौर्य? त्यावर शौर्य तिला सांगतो की उद्या डॅडने घरामध्ये बार काउन्सिलिंगच्या प्रचारासाठीची एक मीटिंग बोलावलेली आहे, म्हणजे पार्टी ठेवलेली आहे, तर उद्या तू सुद्धा घरी असायला हवीस. त्यावेळी ऊर्जा म्हणते, ठीक आहे शौर्य, बघूया. तर दुसऱ्या बाजूला इकडे जी पद्मा असते ती आत्ता मुंबईमध्ये परत आलेली असते. आता पद्मा मुंबईमध्ये परत येते आणि रिक्षावाल्याला ती पैसे देते आणि आता ती विचारच करत असते की ऊर्जाताईला मला सांगायला हवं की मी मुंबईमध्ये परत आली येते. आणि मग पद्मा आता ऊर्जाला फोन करण्यासाठी फोन हातामध्ये घेतच असते. तोपर्यंत पुन्हा तिच्या फोनवरती एक अननोन नंबरवरून फोन येतो. अननोन नंबरवरून फोन आल्यावर पद्मा तो फोन उचलते आणि म्हणते, विक्रांत तूच आहेस ना? तर दुसरीकडे ऊर्जा म्हणते, ठीक आहे शौर्य, तू म्हणतोयस तसं. तर आता शौर्य म्हणतो, ऊर्जा सॉरी यार, मला तुझ्याबरोबर प्रत्येक वेळी यायचं आहे पण मी येऊ शकत नाही आहे. तर दुसरीकडे आता पद्मा म्हणत असते, बोल, कोण बोलतोयस तू? विक्रांत आहेस ना तू? विक्रांतच आहे, मला माहिती आहे. विक्रांत, का त्रास देतोयस मला? तुला काय मिळतं आहे मला हे सगळं त्रास वगैरे देऊन? हे बघ, मला त्रास नको देऊस, प्लीज प्लीज, तू फोन कट कर. पण आता तो फोन कट करण्याऐवजी इकडे दुसऱ्या बाजूला शौर्य याला जेव्हा ऊर्जा सांगते की पद्माला सुद्धा काही मुलं त्रास देत आहेत फोन वगैरे करून, त्यावेळी शौर्य म्हणतो, पद्माला आत्ताच्या आत्ता फोन कर, तिच्याशी मला बोलायचं आहे. त्यावेळी ऊर्जा पद्माला फोन करते, पण आता पद्माला त्या मुलांचे फोन येत असतात, त्यामुळे पद्मा इकडे ऊर्जाचा फोन उचलत नसते. आणि मग आता पद्माला समोरून धमकीसुद्धा मिळालेली असते की काही झालं तरी तू ऊर्जाला काही सांगायचं नाही आहेस. तर दुसरीकडे दुसऱ्या दिवशी ऊर्जा पद्माबरोबर बोलत असताना तिकडनं एक गाडी फुल हॉर्न वाजवून जाते, त्यामुळे ऊर्जाला पद्माचा आवाजच येत नाही की ती मुंबईत परत आली. तर ऊर्जाला इकडे सुशीलाताई येऊन भेटलेली असते आणि ती ऊर्जाला सांगते की ऊर्जाताई, तुम्ही ना आत्ता त्या फॅक्टरीत जाऊ नका. त्यावर ऊर्जा म्हणते, अहो पण का? मला जर तिकडनं माहिती गोळा करायची असेल तर तिकडे गेल्याशिवाय माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही आहे. त्यावेळी सुशीला तिला सांगते की ऊर्जाताई, अहो आत्ता तुम्हाला तिकडे काही मिळणार नाही, तुम्हाला तिकडे माहिती आणि सगळं काम वगैरे सुरू असताना रात्री मिळेल, तुम्ही रात्री जा. मग आता ऊर्जा ही त्या पत्त्याकडे बघतच राहते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर मग आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा छान पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.